सर, हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे. सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम लागला. काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू. याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे. त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करते. पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच. पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं. परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे, आम्ही याच्यापूर्वीपासूनच तसं बँकाला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वर्षाला कर्जमाफीचा फायदा होईल. सर, 13,000 शेतकऱ्यांच्या त्रुटी त्यांच्या अकाउंटमध्ये काढण्यात आलेल्या होत्या. त्यांच्या संदर्भातली प्रोसिजर कशा पद्धतीनं सुरू आहे? काय त्रुटी काय ते बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतील तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना. हा, इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे. किती दिवस लागतील ह्याची लिमिट सांगता येईल, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. सर, एक संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की या शेतकरी कर्जमाफीची काही लिमिट आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात काम नाही झालं तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही अशी त्याला नाही, शेवट आमचा माणूस संपेपर्यंत देणार. सर, कशा टप्प्यामध्ये हे कर्जमाफी होणार आहे? कशा टप्प्यामध्ये? म्हणजे सरांनी सांगितलं की 6-22 आकडेवारी सांगितली. सांगितलं मागल्या वेळेस आपले 22 लाख 20,60,000 32 लाख होते. 32 लाख. हां, 32 लाखामधले 17 लाखाची पहिली यादी केली. हां, उरलेले 13 लाख आपण DCC बँका आणि कमर्शियल बँकांकडे पाठवलं. त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन होऊन जसजसे येतील तसतसे आपण त्यांनाही लाभ देणार आहोत. 17 लाखपैकी आजपर्यंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 12,80,000 लोकांचं KYC व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यामुळे आता 6.5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी आपण पैसे त्यांच्या अकाउंटला वर्ग करू आणि संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे. जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मयत शेतकरी आहेत. त्यांच्या वारसांच्या नोंदी घेण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत. महसूल, कृषी आणि सहकारी विभाग एकत्र ड्राईव्ह घेणार आहोत. आता दुपारी 3 वाजता महसूल मंत्र्यांकडे देखील या संबंधाने मिटिंग आहे. ॲग्रिस्टॅकसाठी देखील मिटिंग आहे. जवळजवळ 2,30,000 शेतकऱ्यांचे जे ॲग्रिस्टॅक नाही आहे त्याचासुद्धा आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेणार आहोत आणि ॲग्रिस्टॅक देखील करून घेणार आहोत. आणि शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही शेतकरी कर्जमाफीची योजना चालू राहणार आहे. त्यामुळे यासाठी 1 महिना 2 महिना अशी कोणतीही मुदत नाही असं शेतकऱ्यांनी कृपया करून गैरसमज करून घेऊ नये एवढं आम्ही सहकारी विभागाच्या वतीने आवाहन करतो. शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट, कारण शेतकरी बांधवांमध्ये आता 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकरी बांधवांचा नमूचा रखडलेला हप्ता आता जमा केला जाणार आहे. यासाठी लागणारी संपूर्ण तरतूद आता करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्याचा आढावासुद्धा आता काल झालेल्या बैठकीमध्ये झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे. कर्जमाफीबद्दल संपूर्ण जी तरतूद आहे ती आधीच करण्यात आली आहे. हे शेतकरी बांधव KYC करत आहे. जे पात्र ठरलेल्या यादीमध्ये ज्यांचे नाव समाविष्ट होत आहे त्यांना थेट त्या टप्प्याटप्प्यावाईज पैसे वाटप केले जात आहे. परंतु शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याची आतुरतेने वाढ होते, तर याबद्दल सविस्तर निर्णय हा झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आता पोहोचत राहणार आहे.